रेशीमबागमध्ये येतो आणि इथं आल्यानंतर एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं जनसेवेचं काम करायला बळ मिळतं। खरं म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साहेब हे कडवट राष्ट्रप्रेमी देशभक्त आणि देशाला दिशा देणारं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व सरसंघचालक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि समाजसेवेचं बळही मिळत असतं। खरं म्हणजे 100 वर्षापूर्वी परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना इथं केली, हे देखील मोठी अचिव्हमेंट आहे। खरं म्हणजे नागपूर ही फक्त उपराजधानी नाही आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जन्मभूमी देखील आहे आणि म्हणून इथं येणारा प्रत्येक कार्यकर्ता जात भाषा प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रप्रेमाची शिकवण इथून घेऊन जातो आणि देशसेवा करतो। 100 वर्ष एखादी संघटना निरपेक्ष भावनेने काम करत असते, कुठलीही प्रसिद्धीपासून अलिप्त राहून कुठल्याही अपेक्षा न ठेवता 100 वर्ष काम करणं हे देखील एक ऐतिहासिक बाब आहे। आणि आपत्ती संकट असतं जेव्हा आम्ही देखील शिवसेनाकडे पोहोचते, तिकडे RSSचे कार्यकर्ते देखील आपत्ती आणि संकटामध्ये निरपेक्ष भावनेने काम करत असतात। खरं म्हणजे एक लोकाभिमुख आणि राष्ट्रप्रेम आणि देशप्रेम राष्ट्रीय स्वयंसेवक RSSच्या स्वयंसेवक संघामध्ये आणि सगळ्याच लोकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं, याचा खूप अभिमान आम्हाला आहे। आणि इथं आल्यानंतर खरंच एक सगळ्यांनाच वेगळा अनुभव, या ठिकाणी वेगळी अनुभूती येते आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती इथून त्याला बळ मिळतं, प्रेरणा मिळते। खऱ्या अर्थाने हे खरं म्हणजे ही राष्ट्रप्रेमाची शतकपूर्ती म्हणजे शतक वर्ष आहे आणि हे देखील संपूर्ण देशभर जगभरामध्ये RSSच्या शाखा आहेत आणि हे देखील एक मोठं अचिव्हमेंट आहे। आणि तसं बघायला गेलं तर शिवसेना आणि संघ अशी विचारसरणी जी आहे ही आमची मिळतीजुळती एकच आहे, कारण सुरुवातीच्या काळात आमच्यातले अनेक लोक संघाच्या शाखेतून शिवसेनेच्या शाखेत गेलेले आहेत। आज हम जब नागपुर में आते हैं अधिवेशन को या कभी भी, तो रेशीम बाग जरूर आते हैं। यहाँ पर आने के बाद एक राष्ट्र प्रेम की, राष्ट्रभक्ति की अनुभूति होती है, प्रेरणा मिलती है और उसके बलबूते पर समाज सेवा, राष्ट्र सेवा करने का बल भी मिलता है, ताकत मिलती है, ऊर्जा मिलती है। और ये जो नागपुर की उपराजधानी है बल्कि RSS की जन्मभूमि भी है और यहाँ पर जो भी लोग आते हैं वो ऊर्जा और प्रेरणा लेके जाते हैं। यहाँ पर पूरे 100 साल पहले परम पूज्य डॉक्टर हेडगेवार जी ने ये RSS की स्थापना की है। 100 साल ये शताब्दी वर्ष है, ये बहुत बड़ी बात है और यहाँ आने वाला हर एक इंसान देश प्रेम, राष्ट्र प्रेम को जागरूक कर कर जाता है और भाषा प्रांत विचारे को परे जाकर देशभक्ति करता है। और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आज देश को आगे बढ़ा रहे हैं, देश की प्रगति हो रही है, देश को दुनिया में आर्थिक महासत्ता के रूप में लेके जा रहे हैं, वो भी इसी RSS के शाखा से जुड़कर आगे बढ़े हैं। इसका भी बहुत ही प्रेरणादायी ये भी हमारे लिए है और निश्चित रूप से
यहाँ आने के बाद एक अलग अनुभूति मिलती है। जैसे प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत, वैसे आरएसएस का भी वही है कि आत्मनिर्भर भारत बन जाए, भारत देश में एक बड़ी शक्ति बन जाए। इसलिए आरएसएस भी काम करती है। हर आपदा और संकट में आरएसएस के सभी स्वयंसेवक आगे रहते हैं। मोहन भागवत जी ने कहा अमित शाह में थे, उन्होंने कहा कि बटोगे तो कटोगे की बात देश में नहीं होनी चाहिए। मोहन भागवत जी एक ऐसे नेतृत्व है जो पूरी तरह देशभक्ति, राष्ट्र प्रेम से पूरे भरे हुए हैं और देश को दिशा देने वाले नेतृत्व है। इसका भी हमें बहुत ही गर्व है। उनका मार्गदर्शन भी हमें सेवा करने का प्रेरणा देता है। एक मिनिट जाऊ द्या सगळ्यांना. आता 1 मिनिट झाला, बाईट झाली आहे ना. बस जाऊ.